आजच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी थेट मुंबईत जाऊयात, कारण आझाद मैदानात पुन्हा एकदा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मुंबईतल्या कार्यालयात जेव्हा काँग्रेसचं कार्यालय फोडण्यात आलं त्यानंतर भाजयुमोचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते पुन्हा आमने सामने आलेत। प्रचंड राडा होताना पाहायला मिळतोय। आझाद मैदान पोलीस स्थानकातच तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कार्यकर्ते काही ऐकायला तयार नाही। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। आझाद मैदान पोलीस स्थानकातच प्रचंड राडा रंगताना पाहायला मिळतोय। आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा राडा झालाय। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहेत। सचिन, काय नेमकं घडतंय? सचिन, माझा आवाज पोहोचतोय? नक्कीच आपण बघतोय की पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे एकमेकांना भिडलेले होते। सुरुवातीला जे मुंबई काँग्रेसचं ऑफिस आहे तिकडे आपण बघितलं की संध्याकाळी जेव्हा काँग्रेसने आंदोलन केलं होतं अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात, तेव्हा भाजपचे कार्यकर्ते या ऑफिसमध्ये घुसले होते आणि त्यांनी ऑफिस तोडण्याचा प्रयत्न केलेला। ऑफिसवरती शाई फेकलेली होती आणि तेव्हा पोलिसांनी या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना बदलून काढलेलं होतं आणि एवढंच नव्हतं, त्यांना काही ताब्यात देखील घेतलेलं। अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी आझाद मैदान पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवलेलं आणि त्यांना सोडताना आपण बघितलं की पुन्हा एकदा आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या सोबत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते जे होते ते एकमेकांना भेटलेले होते। शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पिटाळून लावलेलं आहे। सध्या आझाद मैदान पोलीस स्थानकात आणखी कार्यकर्ते आहेत का? नेमकं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? दोन्ही बाजूचे कार्यकर्ते काय म्हणतात? नक्कीच आपण बघतोय की आज दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले होते। एकीकडे काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती। मुंबई काँग्रेसचं जे ऑफिस आहे तिकडे काँग्रेसचं आंदोलन होणार होतं, मात्र ते आंदोलन हायजॅक करण्याचा भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि ते थेट काँग्रेसच्या ऑफिसमध्ये घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला। ऑफिसवरती शाई फेकली आणि तोडफोड देखील करण्याचा त्यांनी इकडे प्रयत्न केला आणि त्याचाच राग आपण बघतोय की काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होता आणि ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं ते जेव्हा बाहेर निघाले तेव्हा पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे सध्या एकमेकांना भिडले। शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि आपण बघतोय की सध्या तणावपूर्ण शांतता या संपूर्ण परिसरात आपल्याला दिसून येते। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।